रात्र झाली की प्रत्येक माणूस झोपतो आणि झोपेच्या त्या अंधारात स्वप्न बघतो. पण काही लोक झोपेतली स्वप्न बघत बसतात आणि काही लोक जागेपणी त्याच स्वप्न पूर्ण करतात. ही गोष्ट आहे अर्जुन नावाच्या एका तरुणाची, जो झोपेच्या गोड स्वप्नात अडकला होता. पण एक दिवस आयुष्याने त्याला जागं केलं आणि मग सुरू झाला त्याचा खरा प्रवास. अर्जुन एक मध्यमवर्गीय कुटुंबातला एक साधा मुलगा. वडील सरकारी नोकरीत, आई गृहिणी. त्याला लहानपणापासून इंजिनियर व्हायचं पण स्वप्न होतं. पण हे स्वप्न त्याने मनापासून पाहिलं नव्हतं. फक्त समाजात नाव कमावण्यासाठी, आईवडिलांचा अभिमान वाटावा म्हणून त्याला अभ्यासात गती होती. पण तो नेहमी मोबाईल गेम्स, सोशल मीडिया यात अडकलेला असायचा. त्याच्या मित्राचं देखील असंच आयुष्य होतं. रात्री 2 वाजेपर्यंत फोनवर, सकाळी उशीर आणि मग कॉलेजमध्ये डुलकी. स्वप्न होती ती फक्त झोपेत, कृती काहीच नव्हती. एक दिवस अर्जुनचा लाडका मित्र रोहित अचानक कॉलेज सोडून दिलं. अर्जुन आश्चर्यचकित झाला. का रे? अर्जुनने विचारलं. रोहित म्हणाला, मी झोपेत बघत होतो की मोठा उद्योजक होईल, पण आता मला समजलं की त्यासाठी जागा राहून रात्रंदिवस मेहनत घ्यावी लागते. मी झोपेत नव्हे, जगण्याचं स्वप्न बघायचं ठरवलंय. ही वाक्य अर्जुनच्या मनात खोलवर घुसली. त्याच्या डोक्यात वीज चमकली. आपण फक्त स्वप्न बघतोय पण जगण्यासाठी काही करत नाही. त्या रात्री अर्जुनने स्वतःशीच प्रामाणिक संवाद केला. तो स्वतःलाच विचारत होता, माझं खरं स्वप्न काय आहे? मी का घाबरतो? का मागे राहतो? पुढचे काही दिवस त्याने मोबाईल बंद केला, झोप कमी केली. दिवसभर अभ्यास, स्किल डेव्हलपमेंट, व्यायाम आणि शांतता, स्वतःचं ध्येय शोधण्याचं काम सुरू केलं. अभ्यासात लक्ष लागायला लागलं. त्याने एक छोटासा ॲप डिझाईन केला. त्यात वेळेचं व्यवस्थापन कसं करावं हे शिकवलं जायचं. सुरुवात लहान होती पण जिद्द मोठी होती. कधी मित्रांनी हसवले, कधी अपयश आलं, पण अर्जुन थांबला नाही. तो सतत स्वतःला आठवण करून द्यायचा, झोपेचं स्वप्न सोड, जगण्याचं स्वप्न बघ. थोड्याच महिन्यात त्याने ॲपला हजारो डाउनलोड मिळाले. एका कॉलेजच्या फेस्टमध्ये त्याला प्रेझेंटेशनसाठी बोलवलं गेलं. तिथं त्याने जे सांगितलं ते प्रेक्षकांच्या काळजाला भिडलं. मी पूर्वी झोपेच्या स्वप्नात अडकलेला मुलगा होतो, पण एक दिवस माझ्या स्वप्नाच्या नजरेत स्वतःला बघितलं आणि तेव्हापासून मी जागा आहे. आज अर्जुन एक यशस्वी टेक प्रोफेशनल आहे, पण तो अजूनही म्हणतो, यश म्हणजे गाडी, बंगला नाही, तर तुम्ही झोपेच्या स्वप्नातून बाहेर पडलात आणि खऱ्या जगण्यात जगलात तरच तुम्ही यशस्वी. तुमचं स्वप्न झोपेत दिसणारा एक चित्रपट नको, तर ते हसणाऱ्या आईवडिलांचा चेहरा असावा. तुमचं स्वप्न फक्त लाईक्ससाठी नको, तर आयुष्याला अर्थ देण्यासाठी असावं. म्हणूनच सांगतो, झोपेचं स्वप्न सोडा, जगण्याचं स्वप्न बघा.